नमस्कार मित्रांनो, आपण मला बघत आहे मंडल न्यूज चॅनलवर. मी तेजस्विनी. चला तर मग आपण रियल नंबर हा चॅप्टर डिस्कस करूया. बरं, आपण आज काय डिस्कस करत आहे तर आज आपण डिस्कस करत आहे 10th CBSE चा रियल नंबर. ओके, चलो फिर रियल नंबर काय असतं याआधी आपण डिस्कस करूया की नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर, रॅशनल नंबर, इररॅशनल नंबर काय असतात. तर बघा मित्रांनो, नॅचरल नंबर लक्षात ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स जे असतात ते नॅचरल नंबर असतात. आता तुम्ही 10th ला आहे तर मला विश्वास आहे की तुम्हाला नॅचरल नंबर ते रॅशनल नंबर पर्यंत माहिती आहे. ओके, कारण आपण हे शिकलोय बरं का. तर नॅचरल नंबर म्हणजे सगळे पॉझिटिव्ह नंबर. होल नंबर काय असतं तर या पॉझिटिव्ह नंबर मध्ये तुम्ही 0 ऍड करा. होल नंबर मध्ये काय असतं, पॉझिटिव्ह नंबर मध्ये तुम्ही 0 ऍड करा. मग पुढे जाऊया. मग असतात इंटीजर. इंटीजर मध्ये काय आहे, आता 0 आला, पॉझिटिव्ह नंबर आला, माझ्या नंबर लाईनवर काय राहिलं फक्त यायचं, निगेटिव्ह नंबर्स. तर मग आता निगेटिव्ह नंबर ज्याच्यामध्ये इन्क्लूड झाले आहेत ते असतात आपले इंटीजर. निगेटिव्ह, 0 अँड पॉझिटिव्ह. ओके, पुढे जाऊया. रॅशनल नंबर काय असतात तर रॅशनल नंबर ते नंबर आहे ज्यांना आपण P/Q च्या फॉर्म मध्ये लिहितो. आता आम्हाला सांगितलं जातं की P/Q च्या फॉर्म मध्ये जे लिहितात ना त्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर. अरे पण हे P/Q आहे काय, तर P/Q हे असे 2 डिजिट्स आहे. फॉर एक्झाम्पल 1/2, 3/5, 4/2, 5/3, 6/3, हे जे P/Q चा जो हा फॉर्म आहे हा याला म्हणतात मित्रांनो. मग आता हे झाले तुमचे रॅशनल नंबर. या रॅशनल नंबरचा एक भाऊ पण आहे, त्याला म्हणतात इररॅशनल नंबर. आता हा जो इररॅशनल नंबर आहे हा कोण बाबा, ही काय नवीन भानगड आहे, तर ही नवीन भानगड अशी आहे की √2, √3, √5, √7 हे नंबर्स तुम्ही ऐकले आहेत. या नंबर्सची व्हॅल्यू जी आहे ही कुठेतरी तुम्ही बघितली आहे. या नंबर्सची व्हॅल्यू जी आहे ही पॉइंट मध्येच येतो बरं का, पण ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू रिपीट होत नाही, ही व्हॅल्यू थांबत नाही, ही व्हॅल्यू एंडलेस आहे. याची एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला माहिती नाहीये किंवा मला माहिती नाहीये. पाय, ई, तर या व्हॅल्यूज ज्या आहे या व्हॅल्यूज आपल्याला माहिती नाहीये. मग आपण काय केलं, सायंटिस्टनी काय केलं, मॅथमॅटिशियननी काय केलं की ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहित नाही आहे त्या व्हॅल्यूजचा एक सेट बनवला आणि त्या सेटला आपल्याला डिस्क्राईब केले आहे इररॅशनल नंबर. पुढे जाऊया रियल नंबरकडे. आता आला आपला रियल नंबर. तर आतापर्यंत आपण हे जे डिस्कशन केलं ना मित्रांनो की नॅचरल नंबर काय आहे, होल नंबर काय आहे, इंटीजर्स काय आहे, रॅशनल इररॅशनल काय आहे, हे सगळे ज्या नंबर्स मध्ये इन्क्लूड होतात हा पूर्ण जो सेट बनतो याला म्हणतात रियल नंबर. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की रियल नंबर मध्ये नॅचरल नंबर पण असतात, रियल नंबर मध्ये होल नंबर असतात, रॅशनल, इररॅशनल, इंटीजर हे सगळे नंबर म्हणजे रियल नंबर. मग पुढे जाऊया की व्हॉट आर प्राइम फॅक्टरायझेशन. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट दिलेला आहे प्राइम फॅक्टरायझेशन. तर कुठल्याही कंपोजिट नंबरचं जेव्हा आपण प्राइम नंबर मध्ये फॅक्टर करतो, जसं 4 आहे, 4 चे मी फॅक्टर काय करणार बरं, 2 × 2, राईट. वी विल राईट लाईक दॅट ना, 2 × 2. सो 2 × 2, 2 हा प्राइम नंबर आहे, तर मी 4 ला काय लिहिलं, प्राइम इंटू प्राइमच्या फॉर्म मध्ये लिहिला. 4 हा काय आहे, कंपोजिट नंबर आहे. कंपोजिट नंबर काय असतात, ज्याला 2 और 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स असतात किंवा त्यांना फॅक्टरायझेशन मध्ये लिहू शकतो आपण, ते असतात तुमचे कंपोजिट नंबर. 6 इज 3 × 2, 3 प्राइम नंबर आहे, 2 पण प्राइम नंबर आहे, बरोबर आहे. तर मी याला फॅक्टरायझेशन केलं 6चं, आणि 6चं फॅक्टरायझेशन मी कसं केलं, तर मी फॅक्टराइज केलं प्राइम नंबर मध्ये. यालाच म्हणतात प्राइम फॅक्टरायझेशन. ओके, हा तुमचा पहिला कन्सेप्ट झाला. दुसरा कन्सेप्ट आहे डिव्हिजिबिलिटी आणि युक्लिडियन डिव्हिजन. आता हा युक्लिडियन डिव्हिजन आहे हा कशासाठी वापरतात, डिव्हिजिबिलिटीवर पण येऊया आपण, पण युक्लिडियन अल्गोरिदम जो आहे हा नवीन शब्द, हा कशासाठी वापरतात पहिले ते जाणावं लागेल आणि मग कसा काढतात ते पण आपण समजून घेऊया. तर युक्लिडियन ही स्पेसिफिकली GCD, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर काढण्यासाठी वापरल्या जाणारी मोस्ट पॉवरफुल किंवा मोस्ट कॉमन अशी पद्धत आहे मित्रांनो. ठीक आहे, मग आता फॉर्म्युला पण तर असेल ना,
बरोबर की नाही? फॉर्म्युल्याशिवाय मॅथ्स कसलं? मग हा जो युक्लिडियन आहे याचा एक फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये ए बी हे नंबर्स इन्क्लूड असतात. तर ए बी हे सगळे नंबर पॉझिटिव्ह असतात. आता तुम्ही सांगत आहे की ए बी इन्क्लूड आहे, फॉर्म्युला पण सांगा. तर फॉर्म्युला हा आहे की ए इज इक्वल्स टू बी क्यू प्लस आर. ए इज इक्वल टू बी क्यू प्लस आर. याच्यामध्ये एक कंडिशन आहे आर साठी. आर हा एक तर 0 असला पाहिजे, नाही आर हा ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे, ही एक कंडिशन. पण आर हा बी पेक्षा कधीच मोठा नको. आर हा एक तर 0 असला पाहिजे किंवा 0 पेक्षा मोठा असला चालेल, पण तो जो आर आहे हा बी पेक्षा मोठा नको. मग आपण असं म्हणू शकतो का की आर इज लाईज बिटवीन 0 और इक्वल टू 0 अँड लेस दॅन बी. इज इट राईट? येस, इट इज राईट. आता जाऊया पुढे. मग आता आपण युक्लिडियन अल्गोरिदम शिकलो. याच्यावरचे तुम्ही मेथडनी फॉर्म्युले जेव्हा सॉल्व्ह कराल आणि हाच फॉर्म्युला यूज करून जेव्हा तुम्ही फॉर्म्युले सॉल्व्ह कराल, क्वेश्चन सॉल्व्ह कराल, त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला लक्षात येईल की फॉर्म्युला आपण कसा यूज केलेला आहे. पुढे जाऊया. पुढे तुम्हाला इम्पॉर्टंट रिलेशन दिलेला आहे. इम्पॉर्टंट रिलेशन मध्ये काय दिलेलं आहे? प्रोडक्ट ऑफ नंबर्स दिलेले आहे. प्रोडक्ट ऑफ नंबर्स इज इक्वल टू एलसीएम इंटू एचसीएफ. आता हा जो फॉर्म्युला आहे तो पटकन बुक उघडा आणि पटकन बुक मध्ये बघा की हा फॉर्म्युला नेमका काय आहे. हा थोडा मोठासा लिहिलेला फॉर्म्युला दिसतोय, पण हा मोठासा लिहिलेला जो फॉर्म्युला आहे हा अगदी सोपासा फॉर्म्युला आहे. जेव्हा तुम्ही याला 4-5 एक्झाम्पलनी सॉल्व्ह कराल, त्या एक्झाम्पल मधनं तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात राहीलच. आणि एकदा जर तो फॉर्म्युला तुम्हाला 4-5 एक्झाम्पल नंतर लक्षात राहिला तर हा कायमस्वरूपी लक्षात राहील. जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघाल रिव्हिजनसाठी, रिव्हिजन करताना तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ बघायचं काम पडेल तेव्हा तुम्ही बुक नाही शोधणार, तेव्हा तुम्ही मला तो फॉर्म्युला सांगणार. तर तेव्हा त्यासाठी तुम्हाला आता लगेच जाऊन हा फॉर्म्युलाला हायलाइट करायचा आहे, या फॉर्म्युलाला ब्लॉक करायचं आहे, डबा बनवायचा आहे. म्हणजे जेव्हाही तुम्ही पेजेस पलटवाल ना तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला हायलाइट झालेला दिसला पाहिजे आणि ते स्ट्राईक होतं आपल्या ब्रेनला. कारण तुम्ही आता 10th मध्ये आहे तर तुम्हाला हायलाइट करणं, महत्वाचे पार्ट शोधून काढणं ह्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागणार आहे मित्रांनो. बरं, या चॅप्टरचा सगळ्यात फायनल कन्सेप्ट काय आहे, लास्ट कन्सेप्ट काय आहे? तर एक छोटासा थेरम आहे आणि खूप लॉजिकल असा थेरम आहे. यांचं असं म्हणणं आहे की इफ पी डिवाइड्स ए स्क्वेअर, व्हॉट इज पी? पी इज अ प्राइम नंबर. If the prime number divide a square means a number whose square is present there, so the p has to divide a also. म्हणजे आपल्या मराठी बोलीमध्ये जर p a स्क्वेअर ला डिवाइड करतो तर p ने a ला पण डिवाइड केलं पाहिजे. बरं, मला नाही समजलं, मला काही नाही समजलं, जरी मराठी भाषेत सांगितलं तरी नाही समजलं. मग आता मी कसं काढणार? तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते बघा. ए जो आहे हा एक रियल नंबर आहे. मी तो रियल नंबर घेतला 5, राईट? 5 चा स्क्वेअर आहे 25, बरोबर? मी एक प्राइम नंबर घेतला 5. मी रियल नंबर पण 5 घेतला, मी प्राइम नंबर पण 5 घेतला. 5 चा स्क्वेअर आहे 25. माझा जो थेरम आहे तो म्हणतो मला की जर प्राइम नंबर ए स्क्वेअरला डिवाइड करतो, चला मग ए स्क्वेअर काय आहे आपला 25, 5 चा स्क्वेअर 25. माझा प्राइम नंबर काय आहे पी. जर 25 ला 5 डिवाइड करतो तर ए ला पण 5 ने डिवाइड करायला पाहिजे. ए काय आहे माझा 5. करतो की नाही बघा? करतो. चला दुसरं एक्झाम्पल बघूया. जर मी ए 10 घेतला तर ए स्क्वेअर 100 होऊन जाईल आणि माझा जो प्राइम नंबर आहे तो मी 5 ठेवते किंवा 2 ठेवते, दोन्ही पण चालेल. जर माझा प्राइम नंबर 2 आहे तर 2 10 ला डिवाइड करतो आणि 2 100 ला पण डिवाइड करतो. म्हणजे हा जो थेरम आहे हा सॅटिस्फाय करतोय की नाही? होतोय की नाही? म्हणजे हा थेरम लागू होतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, समजलं नसेल तर परत एकदा रिपीट करून तुम्ही तुमच्या मनाने एक्झाम्पल घेऊन बघा. जसं मी 5 आणि 10 ए च्या जागी घेतलं आणि पी च्या जागी 5 आणि 2 घेतलं, तसं मल्टिपल एक्झाम्पल घेऊन तुम्ही स्वतःला समजावून सांगू शकता ही गोष्ट. आणि थेरम फार सोपा आहे. हा चॅप्टरच फार सोपा आहे. फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करा. तर या पुढील चॅप्टरमध्ये आपण पुढला चॅप्टर डिस्कस करूया. पुढल्या सेशनमध्ये हा पुढला चॅप्टर डिस्कस करूया. त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत राहावं लागणार आहे मंडल न्यूज चॅनलवर. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.